वेगवेगळ्या राजकीय पक्षांची विचारसरणी वेगवेगळी असली तरी राज्यात सत्तेतील आमची युती ही राजकीय स्वरूपाची असून आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी व्यक्त केले। मिरजेमध्ये नायकवडी हे पत्रकारांशी बोलत होते। राज्यात बार्टीच्या धर्तीवर मार्टी तयार केली जाणार असून त्यामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। मुंबईमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घ्यायची, पक्षप्रवेशाची चर्चा करायची, मात्र बाहेर येऊन निधीबाबत भेट झाली असं बोलण्याचं काहींनी केले, असे सांगून नायकवडी पुढे म्हणाले, पूर्व इतिहास तपासून त्यांचा हेतू आणि उद्देश बघूनच मेजेतील नगरसेवकांना राष्ट्रवादीत पक्षप्रवेश दिला जाणार आहे। दर्गा विकास निधीच्या पाठपुराव्याबाबत इतर कोणाचा दुरान्वयी संबंध नाही। मी पहिल्यापासून दर्ग्याला निधी मिळण्याबाबत प्रयत्न करत आहे, मात्र अगोदरच्या नेत्याने हा निधी पाण्यात घातला होता, अशी टीकाही नायकवडी यांनी यावेळी केली। राज्यात बार्टीच्या धर्तीवर मार्टी तयार केली जाणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या अगोदर याबाबतची घोषणा होण्याची अपेक्षा आहे, असे सांगून नायकवडी पुढे म्हणाले, राज्य सरकारने वक्फ बोर्डाच्या जमिनी संरक्षित करण्याबाबत निर्णय घेतले आहेत। मुळात सगळ्यात पहिली गोष्ट एक अधोरेखित करावीशी वाटते आणि करत आहोत आम्ही तेही, आणि दादांनीही वारंवार त्याच्या प्रत्येक भाषणात हे अधोरेखित केलेलं आहे की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी जोडलेलो आहोत, आजही आहोत, पुढच्या काळातही राहणार आहोत। त्यामुळे आमची युती ही राजकीय आहे, आमची युती वैचारिक नाही आहे। तीन पक्ष आहेत, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, त्यांनी त्यांचा विचार राबवण्यासाठी म्हणून प्रत्येकाला मुक्तता आहे। त्यांना सोयीनुसार त्यांचे विचार आणि त्यांचं जे काय अजेंडा असेल तो राबवायला त्या ठिकाणी मुभा आहे। तशी आम्हालाही मुभा आहे की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी जोडले गेलेलो आहोत आणि तेच विचार शेवटपर्यंत आमचे असणार आहे। त्या पद्धतीनं बार्टी, महाज्योती, सारथी या पद्धतीनेच अल्पसंख्याक समाजातल्या मुलामुलींसाठी, विद्यार्थ्यांसाठी त्यांना उच्च शिक्षण आणि उच्च तंत्रशिक्षण व्यवस्थितपणानं उपलब्ध व्हावं आणि ती दालनं खुली व्हावीत यासाठी म्हणून मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या नावाने संस्था स्थापन करून, म्हणजे मार्टी स्थापन करून त्या ठिकाणी त्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील मुलांना उच्च शिक्षणाची दालनं खुली करण्यासंबंधीची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे। कदाचित जर ते लवकर झालं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे। आता एक आहे की या जिल्ह्यात सर्वप्रथम अजितदादांच्या बरोबर जाणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यातले काय चांगलं काय वाईट ह्याचीसुद्धा बराचसा अभ्यास माझ्याकडे आहे। अनेक लोक अजितदादांना दिवसाकाठी भेटतात, महाराष्ट्रातनं येतात, नुसतं काय सांगलीतनं येत नाहीत, महाराष्ट्रातनं येतात आणि तिथं असे काही लोक गेल्याचं माझ्या कानावर आलं आणि मी ज्यावेळेस त्यांच्याशी संपर्क साधला की बाबा तुम्ही आमच्या पक्षात यायसाठी म्हणून इच्छुक आहात किंवा कसं काय अशी चर्चा केली, तर त्यांचं म्हणणं असं होतं की नाही, आम्ही निधीसाठी गेलो होतो, निधीसाठी आम्ही दादांशी संपर्क साधला होता, असं त्यांचं बाहेरचं बोलणं असं आहे। पण प्रत्यक्षात आत जाऊन पक्षप्रवेशासंबंधी त्यांनी चर्चा केली असावी अशी सर्वत्र चर्चा आहे। मला या विषयात फारसा रस नाही आहे, पण एक आहे की आमचा पक्ष म्हणजे एवढाही लल्लूपंजू नाही आहे की आमच्या पक्षात नवीन प्रवेश देताना प्रत्येक व्यक्तीचा पूर्व इतिहास तपासला जाईल, त्याची काय कॅपॅसिटी आहे ते बघितलं जाईल, पक्ष संघटनेला त्याचा काय फायदा आहे ते बघितलं जाईल आणि हे सगळं बघून आणि पक्षात प्रवेश करण्याचा हेतू किती स्वच्छ आहे हे सुद्धा कुठल्याही अँगलनं बघितलं जाईल आणि त्यानंतर त्यासंबंधीचे निर्णय घेतले जातील आमच्या। आणि हे असे निर्णय होताना सांगली जिल्ह्यापुरते काही निर्णय असतील आणि विशेषतः महापालिका क्षेत्रातले काही निर्णय असतील तर त्यावेळेला अजितदादांना आवश्यकता वाटेल तर ते माझ्याशी चर्चा करतील। तो विषय प्रवेशाचा नसतो, काही वैयक्तिक अडचणी कामानिमित्तही भेटत असतात, काही निधीसाठी भेटतात, असं बाहेर बोलतात लोक, प्रत्यक्षात आज जाऊन प्रवेशाचं बोलत असतील सुद्धा, पण त्यासंबंधीची चौकशी मी काही केलेली नाही आहे। दर्गा विकासाच्या निधीसाठी त्यांचा कोणताही दुरान्वयी संबंध नाही, कारण आपल्याला माहिती आहे मी महापौर झाल्यानंतर नामदार हसन मुश्रीफ यांनी दर्गा चौकात येऊन माझा सत्कार केला आणि त्यावेळेला तो विषय मी सुरू केला आणि तो विषय सुरू केल्यानंतर 2 वेळा आराखडे बनवण्यात आले आणि जे लोक आज बोलत आहेत की आम्ही दर्ग्याच्या निधीसाठी आलो होतो, ते ज्या पक्षात होते, ज्या नेत्यांच्या अधिपत्याखाली काम करत होतं, त्या नेत्यांनीच दोन्ही वेळेला ते पाण्यात घातले। त्यामुळं त्यांच्या या बोलण्यात किती प्रामाणिकपणाने सत्यता आहे हे तुम्ही समजू शकता।